इन्स्पेक्टर रुद्रा, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? इतक्या गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यामध्ये एका मुलीवर अत्याचार झाला असताना तुम्ही अजूनही FIR का नाही दाखल करून घेतली? कोणाच्या आदेशाची वाट बघताय? लगेच गुन्ह्याची नोंद करा आणि आरोपी जर फरार होण्याच्या तयारीत असेल तर त्याला शोधण्यासाठी पोलिसांची एक टीम पाठवा. इट्स माय ऑर्डर. येस येस. थँक्यू. प्लीज त्याला लवकरात लवकर पकडा. लगेच रेड करा. आरोपी कुठेही कोणाच्याही आश्रयाखाली लपला असेल तरी आजच मला तो पोलीस कोठडीत हवाय. अंडरस्टूड? येस. हॅलो. स्वीटी मॅडम, त्या श्रावणीने सानिकाच्या केसचा विषय वरपर्यंत नेलाय. मोठ्या साहेबांनी वॉरंट काढली आहे. इंद्रनीलला अटक करण्यासाठी पोलीस स्टेशनमधून गाडी निघाली आहे. ती कधी तुमच्या घरी पोहोचेल? काय? इंद्रनीलला पोलीस पकडायला यायला लागलेत? हो मॅडम, बघा काहीतरी करा. बोल ग स्वीटी, काय झालं? हॅलो हॅलो, अलकनंदा मॅडम, पोलीस यायला लागलेत घरला इंद्रनीलला अटक करायला. मी काय करू ते सांगायलात की मोठ्या साहेबांनी ऑर्डर काढले. मॅडम काहीतरी करा की त्याला जर पकडलं का नाही तर सगळा विषय संपेल. मॅडम काहीतरी करा तुम्ही. स्वीटी जरा एक मिनिट थांब, शांत हो. मी तुझ्या बरोबर आहे ना, मग तुला घाबरायची काही गरज नाही. तुझ्या भावाला कोणी काही करू शकत नाही. आता फक्त मी काय सांगते ते ऐक. एक काम कर, तू इंद्रनीलला आत्ताच्या आत्ता हलव, तिथून शहराच्या बाहेर घालव. ताबडतोब तो पोलिसांच्या हाती लागता कामा नये हे लक्षात घे. कोर्टातून अटकपूर्व जामीन कसा मिळवायचा आणि केस कमकुवत कशी करायची ते मी नंतर माझ्या पद्धतीने बघून घेईन. तू आत्ता मी सांगितलंय ते कर. ताबडतोब इंद्रनीलला हलव. बरोबर, ठीक आहे. मी पाठवतो त्याला लगेच. आणि काळजी करू नकोस, मी आहे. ठेवतो. इंद्रनील आत्ताच्या आत्ता येत आहे. काय झालं? का आरडाओरडा करायली? मी आलोच. अगं स्वीटे, आता हिला काय झालं? इंद्रनील ऐक, तुला आत्ताच्या आत्ता इथनं पळून जायचंय. अगं पण काय झालं ते तरी सांग. का पळू मी? अरे खुळ्या, तुझ्या मागं पोलीस लागलेत. इथं घरी यायला लागले तुला पकडायला. मला पकडायला? होय, हे बघ ऐक, तू दिसू नकोस, लपून राहा आणि पोलिसांच्या हाती लागू नकोस. कुठं जाऊ मी? कुठं जाऊ? पळून जा कुठं तरी, लपून राहा. हे पैसे घे, हे पैसे घे. धर नको, कधी पण येतील ते. चल. स्वीटे आले. पोलीस आले पकडायला. स्वीटे आता तू शांत हो. काय खिडकी. हा श्रावणे, तुम्ही इथं कसे काय आलात? इन्स्पेक्टर साहेब, झडती घ्या घराची. तो इंद्रनील इथेच कुठेतरी असणार आहे. हे श्रावणे, काय चाललंय तुझं? सकाळ सकाळी इथं पोलिसांनी कशाला घेऊन आलेस माझ्या घरला? आणि काय गुन्हा केलाय माझ्या भावानं? हवालदार, झडती काय करायची? नाही, तुम्ही असं नाही करू शकत. हे बघा, वॉरंट आहे आमच्याकडे. तुम्ही सरकारी कामात अडथळा आणू नका, नाही तर तुम्हालाही आत टाकावं लागेल. ए स्वीटी, जास्त हुशाऱ्या मारू नकोस हा. पोलिसांच्या कामात ढवळाढवळ करू नकोस. गप्प बाजूला उभी राहा. हवालदार, झडती घ्या. साहेब कुठेच नाही येतो. तो पळाला असेल, जास्त लांब गेला नसेल. चला. श्रावणे, वेळ तर खराब चालली बघ तुझी. उशीर केलास तू इथं यायला. तू आणि पोलीस इथं येईपर्यंत
माझा भाऊ इथून सुखरूप पळाला पण होय. आता काय करणार बरं तू? मग आम्ही जेव्हा आलो ते उगाचे घाबरायचं नाटक कशाला केलंस ग? नाटक फक्त तूच करणार का? तू कसं तुझ्या आयुष्यात समज कसं छान चाललंय, एकदम शूर आहेस असं दाखवतेस ना व? तसंच मी पण थोडस नाटक केलं. तुझी सासू तुझा कसा छळ करत्या, कसा अपमान करत्या, हाय का नाही? स्वतःच्या आयुष्याला लागलंय कांडा आणि आले इथं दुसऱ्यांच्या घरात नाक खुपसायला. स्वीटी, नाही खरंय, माझी सासू माझा अपमान करते, त्यांना मी आवडतच नाही, रागराग करतात, त्या माझा त्रास देतात. सगळं जरी खरं असलं ना तरी सुद्धा त्या माझ्या आहेत आणि आईच्या हक्काने करतात ते ह्या सगळं. आणि त्या ज्या हक्काने माझ्यावर चिडल्या आहेत ना, उद्या त्याच हक्काने मला जवळ घेतील, माझ्यावर प्रेम करतील, माझ्यावर माया दाखवतील. पण तुझं काय ग? तुझा भाऊ एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून आज त्याला इकडनं पळून जावं लागलं. आणि तू माझ्या आत्याला ओळखतेस ना, तू माझ्या बाबांच्या घरी कामाला पण जातेस, पण काय ग काहीच करू शकली नाहीस. आता मी गेले ना की माझ्या आत्याला फोन कर, मग तुम्ही भेटा आणि तुमचे ते काय ते नेहमीचे बंडल प्लॅन बनवत बसा. स्वीटी, सत्य कधीच लपून राहत नाही, ते कधी ना कधी बाहेर येतच. आणि त्याचप्रमाणे इंद्रनील सुद्धा फार काळ लपून राहू शकणार नाही. एक ना एक दिवस तो पोलिसांच्या हाती लागेलच. श्रावणे, तू किती पण प्रयत्न कर पण माझ्या भावापर्यंत पोहोचू शकत नाहीस ग. त्यामुळं लय फडफड करू नको, हवे तोडू नकोस. काय आज तुझा भाऊ पळून गेलाय, उद्या तुझ्यावरही पळायची वेळ येईल. पण काय ना, तुझा भाऊ हा पोलिसांपासून पळतोय आणि तू सत्यापासून. तुझ्या भावाला हवं तिथे लपव ग. या गावात, शहरात, नाही तर जगाच्या पाठीवर कुठेही लपव, पण एक लक्षात ठेव, न्याय चालत येतो आणि जो खरा असतो ना त्याला न्याय मिळतोच. आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सानिकासाठी लढते आणि तुझ्या भावाच्या हातात बेड्या ठोकल्याशिवाय ही श्रावणी गप्प बसणार नाही. ही लढाई फक्त इंद्रनील किंवा सानिकाची उरलेली नाही. ही लढाई आता स्वीटी विरुद्ध श्रावणी झाली. आणि काय बी करून मला यात हारायचं नाहीये. काय हारायचं?